पाक आणि धातुपाक हे दोन चॅप्टर कंबाईन करून आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दोषपाक म्हणजे काय? एकतर हे दोन्ही चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहेत. यामधून पेपर 1मध्ये लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये क्वेश्चन नंबर 4 ह्या दोन्हीपैकी एकामधून येऊ शकतो, धातुपाकामधून स्पेशली, आणि शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये क्वेश्चन नंबर 4 दोन्हीपैकी एकामधून येऊ शकतो. तर दोषपाक, when दुष्य समुच्चय टेक प्लेस leading to manifestation and formation of disease. Definition of doshapaka is journey of dosha towards satme avastha. It indicates the doshapaka. दोषपाक म्हणजे काय? जेव्हा दोष समुच्चय होत असतो, म्हणजेच जेव्हा मॅनिफेस्टेशन आणि फॉर्मेशन होत असतं डिसीजचं, तेव्हा होणारा दोष समुच्चय म्हणजेच दोषपाक. तर डेफिनेशन ऑफ दोषपाक इज जर्नी ऑफ दोष टुवर्ड्स सातमे अवस्था. इट इंडिकेट्स दोषपाक. जे काही दोषाची जर्नी आहे सातमे अवस्थेकडे, त्या जर्नीला म्हणायचं दोषपाक. In doshapaka, you are able to understand whether doshas are separated or free from ama. दोषपाकामध्ये आमपासून दोष सेपरेट आहेत किंवा फ्री आहेत का हे तुम्ही बघू शकता. Different stages appears due to several factors and they are called as stages of disease or व्याधी अवस्था. प्रत्येक डिसीजमध्ये वेगवेगळे स्टेजेस असतात. वेगवेगळ्या कारणांमुळं त्या स्टेजेसना म्हणायचं व्याधी अवस्था. माधव निदान चॅप्टर नंबर 2 श्लोका नंबर 66 हा श्लोका दोषपाकसाठी पाठ करायचा. दोष प्रकृती वैकृत्यम लघुताज्वरदेहयोः इंद्रियाणाम च वैमल्यम दोषानां पाकलक्षणम. याचा अर्थ काय? दोष प्रकृती वैकृत्यम म्हणजे अपीअरन्स ऑफ फीचर्स दॅट आर अपोजिट टू दॅट विशिएटेड दोषाज. असे फीचर्स दिसून येणं जे त्या दोषाच्या बरोबर विरुद्ध आहेत. लघुताज्वरदेहयोः, लघुता म्हणजे लाईटनेस ऑफ द बॉडी, आणि रिड्यूसेस द फेब्राईल फीचर्स. इंद्रियाणाम वैमल्य, प्युरिटी और नॉर्मल्सी ऑफ सेन्स ऑर्गन्स परफॉर्मिंग नॅचरल फंक्शन. इंद्रियाणाम वैमल्यम म्हणजे जे आपले 5 इंद्रिय आहेत त्यांचं शुद्धीकरण होणं किंवा त्यांचं बरोबर रीतीनं काम करणं. यातला दुसरा पॉईंट काय होता? मी हेडिंग लिहिली नाही, इथं राहिलं आहे माझं. तर हे धातुपाकचं श्लोक आहे. परत माधव निदान चॅप्टर नंबर 2 श्लोक नंबर 66 to 73. तर श्लोक कसा आहे बघा. उत्तरोत्तर रोगवृद्धी बलहानिर्ध शुक्रादिसहित मूत्रादीनां च धातुपाकज्ञेयाः. अन्यथा तु मलपाकः यदुक्तं निद्रानाशो रतस्तदो विष्टंभो गौरव अरुचि अरति बलहानिश्च धातूनाम पाकलक्षणम. तर याचा अर्थ काय आहे? उत्तरोत्तर रोगवृद्धी म्हणजे कॉन्स्टंट इन्क्रीज ऑफ डिसीज. एक आजार झाल्यावर त्याच्यात वाढ होत राहणं. त्यामुळं काय होतं? बलहानी, स्ट्रेंथ कमी होते. शुक्रादी सहित मूत्रादीनांच धातुपाकज्ञेया म्हणजे शुक्र आणि त्याच्यासारखे बाकीचे टोटल 7 धातू यांचा क्षय डिक्रीज होत राहतो. कशामधून? तर मूत्र, युरिनमधून. म्हणजे युरिन अलॉंग विथ धातूज.
नंतर निद्रानाश, पर्सन सफर्स फ्रॉम स्लीपलेसनेस. विष्टंभ, डिफिकल्टी इन पासिंग वात, मूत्र, पुरीश. गौरव, हेवीनेस ऑफ बॉडी पार्ट्स. अरुची, अनोरेक्सिया. अरती, डलनेस किंवा एन्झायटी. आणि बलहानी म्हणजे लॉस ऑफ स्ट्रेंथ. हे सगळं कधी होतं? हे सगळे लक्षणं कशाचे आहेत? धातुपाक लक्षणं. धातुपाक means worsening of disease condition due to its advanced state and along with loss of strength. धातुपाकाचा अर्थ काय सांगितला आहे की एखाद्या डिसीज कंडिशनची वर्स्ट स्टेज, त्याची डिसीजची सगळ्यात ॲडव्हान्स्ड स्टेज म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये त्याची वर्स्ट स्टेज, याला काय म्हणायचं? धातुपाक. त्याच्यामध्ये आपली स्ट्रेंथ पण कमी होते. अवस्थाज ऑफ अग्निपाक. आता अग्निपाकाच्या कोणकोणत्या अवस्था आहेत? तर टोटल 5 अवस्था आहेत. पहिली नव अँड जीर्ण अवस्था. दुसरी उत्थान आणि गंभीर अवस्था. तिसरी अंतर्भेदी आणि बहिर्भेदी अवस्था. चौथी आम पच्यमान आणि पक्व अवस्था. पाचवी आशुकारी आणि चिरकारी अवस्था. तर याचं एक्सप्लेनेशन काय आहे? नव अवस्था म्हणजेच ते आजार साध्य होतात, बरे केले जातात, पण कुछ साध्य असतात. थोडी डिफिकल्टी येते बरे करण्यामध्ये. जसं की एखाद्या माणसाला ताप आला, एक्झाम्पलमध्ये ताप आला आणि तो ताप 3 ते 7 दिवसांचा होता. तो ताप कमी करण्यात किंवा तो आजार बरा करण्यात थोडासा वेळ लागतो, पण आजार बरा होतो. तर दुसरं काय आहे? पहिल्या टाईपमध्येच पहिला पॉईंट नव अवस्था, दुसरं जीर्ण अवस्था. जीर्ण अवस्थेमध्ये काय होतं? कॉम्प्लिकेटेड कंडिशन असते. म्हणजेच तेच एक्झाम्पल, ज्वर, फीवर आहे, किती दिवसापासून आहे? 14 ते 20 दिवसापासून आहे. तर ती कुछ अवस्था झाली, असाध्य अवस्था झाली. दुसरा पॉईंट उत्थान आणि गंभीर अवस्था. उत्थान म्हणजे काय? ज्याच्यामध्ये सुपरफिशियल कंडिशन ऑफ धातू, म्हणजे वरवरची कंडिशन असते धातूमध्ये जी खराब झालेली असते. रसरक्त मांसधातू कमी झालेले असतात. यामध्ये जर वातरक्त आजार झाला तर तो धातूमध्ये वरवरच्या धातूंमध्ये झालेला असतो. पण गंभीर अवस्थेमध्ये कसं झालेलं असतं? वातरक्त जरी आजार झाला तरी तो टिश्यूमध्ये डीप रूटेड असतो आणि तो मेद, अस्थि, मज्जा अशा धातूंमध्ये झालेला असतो. तर अंतर्भेदी आणि बहिर्भेदी तिसरा टाईप चालू झाला. अंतर्भेदीमध्ये इनिशियली मॅनिफेस्टेड, फॉर एक्झाम्पल इंटरनली मॅनिफेस्टेड, फॉर एक्झाम्पल बर्निंग इन स्टमक. अंतर्भेदी नावावरूनच लक्षात येते की बॉडीच्या आतमध्ये जाणवतं पेशंटला, म्हणजेच त्यांच्या पोटामध्ये जळजळ केलेली जाणवते, ते अंतर्भेदी झालं. तर बहिर्भेदी काय आहे? एक्सटर्नल मॅनिफेस्टेशन, बर्निंग इन आईज. बॉडीच्या वरच्या भागांमध्ये आजार जाणवतो, ज्याच्यामध्ये बर्निंग ऑफ आईज, डोळे जळजळतात. आमपच्यमान म्हणजे काय? अनराईप किंवा इन्फ्लेमेटरी कंडिशन. आणि पच्यमान म्हणजे राईपन कंडिशन. लास्ट पॉईंट आशुकारी म्हणजे सडन ऑनसेट, शॉर्ट ड्युरेशन ऑफ डिसीज कंडिशन. एक्झाम्पलमध्ये वातव्याधी. आशुकारी आजारांमध्ये आजार पटकन आलेला असतो बॉडीमध्ये आणि त्याचं काळ पण कमी असतो की थोड्या काळासाठीच राहतो, निघून जातो परत. त्याचं एक्झाम्पल काय दिलं आहे? वातव्याधी. तर दुसरं काय आहे? चिरकारी. फिफ्थ टाईपमध्ये दुसरा पॉईंट चिरकारी, ज्यामध्ये पर्सिस्टन्स ऑफ सिम्पटम्स फॉर लार्जर पिरियड ऑफ टाईम इज चिरकारी. एखाद्या आजाराचे सिम्पटम्स खूप मोठ्या काळासाठी जर राहिले तर त्याला म्हणायचं चिरकारी. एक्झाम्पलमध्ये कुष्ठ, जीर्णक.
कुष्ठरोगामध्ये सिम्पल एक्झाम्पल डे टू डे लाईफमध्ये तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना खूप जणांना सांगताना ऐकलं असेल की खूप दिवस झाले ॲक्नी येतात किंवा खूप स्किन ड्राय झालेले आहे पण नीट होत नाही. ते ॲक्नी मार्क्स 1-2 दिवसाचं किंवा 1-2 महिन्यांचं नसतं. 1-2-3 वर्षेसुद्धा काहींना जे ॲक्नी कंटिन्युअसली राहत असतात ते काही केल्याने कमी होत नसतात. तो आजार कसा झाला? चिरकारी आजार झाला. आणि तो आजार कशामध्ये येतो? कुष्ठरोगामध्ये येतो. आमावस्था, अनडायजेस्टेड टॉक्सिन्स, पक्वावस्था, इन्फ्लेमेटरी स्टेज, मॅच्युअर और डायजेस्टेड स्टेज. थँक्यू सो मच.